प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने सर्वांना शालोम। प्रियांनो, तुम्ही सर्व चांगले आहात? चला, आज आपण नीतिसूत्रेचे पुस्तक अध्याय 6 वचन 9 पाहूया। चला, या वेळेला मी वाचत आहे। अरे आळश्या, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील। अंगावरती कपडे राहणार नाहीत, खाण्यासाठी अन्न राहणार नाही, राहण्यासाठी घर राहणार नाही, असं दारिद्र्य तुम्हावर येईल। ज्या घरामध्ये पती आळशी आहे त्या घरावरती दारिद्र्य येईल। ज्या घरात पत्नी आळशी आहे तिच्या घरामध्ये दारिद्र्य राहील। जे मुलं आळशी आहेत, अभ्यास सोडून देऊन, जबाबदारी सोडून जगत आहेत, पापामध्ये जगत आहेत, जगातील वाईट गोष्टींमध्ये पडून शिक्षण घेणं सोडत आहेत, त्यामुळे ते दरिद्री होणार आहेत। काहीच करू वाटत नाही, हा आळशी लोकांमध्ये दिसून येणारा स्वभाव आहे। आणि दुसरं, झोपेतून उठण्याची इच्छा होत नाही, पहाट झाल्यावर त्यांना उठू वाटत नाही। मार्क अध्याय 1 वचन 35 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, येशू ख्रिस्त मोठ्या पहाटे सकाळीच उठून काय म्हटलं आहे? बाहेर गेला। येशू ख्रिस्ताने काय केलं? मग तो सकाळी मोठ्या पहाटेच उठून बाहेर गेला व काय केलं? रानामध्ये जाऊन, एकांतात जाऊन काय केलं? प्रार्थना केली असं लिहिलेलं आहे, किंवा प्रार्थना करू लागला असं लिहिलं आहे। प्रार्थना करू लागला म्हणजे ती दिनचर्या होती। म्हणजे याचा अर्थ काय? ज्याने सर्व जगाला निर्माण केलं, सर्व जगाचा निर्माण करता तो महान प्रभू येशू ख्रिस्त देखील जेव्हा तो या भूतलावर मानवाच्या रूपात होता, तो प्रभू मोठ्या पहाटेलाच उठला। कधी उठला? तो सकाळी मोठ्या पहाटेलाच उठला। म्हणजे साधारणपणे 6 किंवा 6 नंतर उजेड पडत असतो, पण मोठ्या पहाटेच याचा अर्थ काय असू शकतं? 5 वाजताच येशू उठत होता, 5 वाजताच उठून बाहेर पडत होता। आज आपल्यातील काही लोक 7 वाजले तरी उठत नाहीत, 8 वाजल्यावरही उठत नाही, 9 वाजले तरी उठत नाहीत। ज्या घरामधील पत्नी आळशी आहे त्या घरात नेहमी दारिद्र्य असतं। ज्या घरामधील पती आळशी आहे त्या घरात दारिद्र्य असतं। ज्या घरातील मुलं आळशी आहेत त्या घरामध्ये दरिद्रता असते आणि त्यांचं भविष्य अंधारात जातं, हे लक्षात ठेवा। सर्वात प्रथम तुमच्यात आळशीपणा असेल तर तुम्हाला कोणतंही काम करण्याची इच्छा होणार नाही, तुम्ही आपली जबाबदारी पूर्ण करणार नाही। ज्या दासाला 1000 रुपये मिळाले त्याला ते पैसे दुप्पट करण्याची इच्छा झाली नाही, परिश्रमाने त्याला काम करू वाटलं नाही, यामुळे त्याने ते पैसे लपून टाकले, पण देवाने त्याला दंड दिला, त्याला नरकामध्ये टाकण्याचा आदेश दिला। सावध व्हा प्रियांनो। दुसरं, ज्या लोकांना सकाळी उठू वाटत नाही, जे लोक आळशीपणाने भरलेले असतात त्यांनाच सकाळी उठू वाटत नसतं। मी विचारत आहे, तुम्ही किती वेळ झोपून असता? साधारणपणे एका मनुष्याला किती वेळ झोप घेतली पाहिजे? जवळपास 6 ते 8 तास। 6 ते 7 तास झोप घेणं चांगलं असतं असं म्हणतात, पण रोज 3 ते 4 लिटर पाणी प्या असं म्हटल्यावर सर्व पितात का? नाही पित ना? सकाळी ब्रेकफास्टसाठी जे खाल्लं पाहिजे 2 इडल्या पुरेशा आहेत असं जर तुम्हाला सांगितलं तर काय तुम्ही त्यावर थांबणार का? थांबणार का? 4-5 इडल्या, 4-5 भजे, त्यानंतर काय? पुरी देखील येऊ द्या। मग पोहे किलोच्या किलो खात असताना 6 ते 7 तासापर्यंत चांगल्या प्रकारे झोप घेणं पुरेसं आहे। पण मी विचारत आहे, तुम्ही कधी झोपत असता, कधी उठत असता? आज आमच्यातील अनेक लोकांच्या जीवनात एक वाईट सवय कोणती आहे की आळशीपणा। कसं सांगू शकतो म्हटलं तर उठण्याची इच्छा होत नाही, ते पहाटेला उठत नाहीत। 7 वाजले तरी त्यांना उठू वाटत नाही, 8 वाजले तरी उठत नाही। आणखी थोडंसं झोपायचं आहे, आणखी थोडेसे पाय आखडून झोपत राहायचं आहे, आणखी चादर अंगावर घेऊन झोपून राहायचं आहे। याच्याने दरोडेखोराप्रमाणे एक दारिद्र्य लवकर येणार आहे। कोणी आहेत का आपल्यात?
सकाळी लवकर उठणाऱ्या पतीप्रमाणे, लवकर उठणाऱ्या पत्नीप्रमाणे, लवकर उठणाऱ्या आई वडिलांप्रमाणे तुम्ही आपल्या घरामध्ये राहायचं आहे. परंतु जर तुम्ही झोपून राहाल तर मुलांचं काय होणार? एकदा यावर विचार करा. प्रियांनो, ऐका. जवळपास 34 वर्षांपासून मी सेवा करत आहे. या 34 वर्षांमध्ये अनेकशा देशांमध्ये, अनेकशा मीटिंग्समध्ये मी गेलो. कोणत्याही देशांमध्ये मी गेलो, मीटिंग्ससाठी मी गेलो, पण आजपर्यंत मी खूप वेळ झोपून राहिलो. ज्या मीटिंगला जायला पाहिजे किंवा ज्या स्थानी जायला पाहिजे तेथे मी जाऊ शकलो नाही, असं कधीच घडलं नाही. जर मी मध्यरात्री 3 वाजता झोपलो तरी देखील जर 4 वाजता उठायचं असेल किंवा 5 वाजता उठायचं असेल तेव्हा मी निश्चित उठलो आहे आणि यासाठी देवाने मला कृपा दिलेली आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी विचारत आहे, तुमची स्थिती कशी आहे? तुम्ही झोपेवर जय मिळवत आहात किंवा तुम्ही आळशी आहात? जर तुम्ही आळशी आहात तर तुम्ही खादाड बनणार. जर खादाड बनले तर तुम्ही झोपाळू बनणार. या तिन्ही सवयी एकत्र असतात. कोणी आपल्यामध्ये आळशी आहेत का? हे लोक साधारणतः काय करतात माहित आहे? ते कोणतंही काम करत नाहीत. त्यांना उठण्याची इच्छा होत नाही. नीतिसूत्रे अध्याय 31 वचन 15 काय सांगतं माहित आहे? रात्र सरली नाही तोच ती उठून आपल्या कुटुंबाच्या काय करते? कुटुंबाचं अन्न सामुग्रीची व्यवस्था करते. ती कधी उठते? रात्र सरली नाही तेच उठते. सकाळी पहाटेला उठणं हे का उत्तम गृहिणीमधील लक्षणं आहेत. उशिराने उठणं, उशिराने उठणारी पत्नी असेल किंवा उशिराने उठणारे पती असतील, ते घरामध्ये दारिद्र्य घेऊन येतात. दारिद्र्य म्हणजे पांघरण्यासाठी कपडे राहत नाहीत, खाण्यासाठी अन्नाची टंचाई असते, राहण्यासाठी जागा राहत नाही, त्यांना कायम मागत राहावं लागतं. हे आहे दारिद्र्य. हे दारिद्र्य तुमच्या जीवनात कधीही येऊ नये. सर्वात प्रथम आहे काही काम करू वाटत नाही, व दुसरं आहे पहाटेला उठू वाटत नाही, आणि तिसरं आहे, प्रियांनो, तुम्हाला माहित आहे हे जे आळशी असतात, जे नेहमी झोपत असतात, ते लोक पाण्याची फार बचत करतात. काय करत असतात? हे लोक फार पाणी वाचवत असतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सांगा जरा, सांगा कोणीतरी. हे महान लोक आंघोळ देखील करत नाहीत. या आळशी लोकांचा महानपणा काय असतो की 3 दिवस आंघोळ करणार नाही, 4 दिवस झाले तरीही करणार नाहीत. आता साधारणपणे आंघोळ केल्यावर घातलेले कपडे उतरवून स्वच्छ कपडे घातल्या जातात. हे साहजिक आहे. धुतलेले कपडे ते घालतात. पण ज्याने 3 ते 4 दिवस आंघोळच केली नाही, त्याने 3-4 दिवस पर्यंत कोणते कपडे घातले? हे कोण आहेत? घाणेरडे आहेत. हे घाम आला तरी आंघोळ करणार नाहीत, घामाचा वास आला तरीही आंघोळ करत नाहीत. कारण अनेकांना स्वतःची दुर्गंधी काय वाटते? चांगली वाटत असते. त्याला स्वतःची दुर्गंधी येत नसेल, परंतु शेजारी बसणाऱ्याला ती समजत असते. आज आपल्यात कोणी असे आहेत का जे दररोज आंघोळ देखील करत नाहीत? 2 दिवसातून एकदा, 3 दिवसातून एकदा, 4 दिवसातून एकदा जे आंघोळ करत आहेत, जे स्वच्छ राहत नाहीत, सर्वत्र इकडे तिकडे कपडे टाकतात, ज्यांना कोणतीही शिस्त नाही, शरीर स्वच्छ ठेवत नाहीत, घराला स्वच्छ ठेवत नाहीत, जिकडे पहा तिकडे घाण असते, जिकडे पहा कपडे उतरवून ठेवलेले असतात, टॉवेल पाहिजे तिकडे टाकून देतात, कपडे पाहिजे तिकडे फेकतात, चपला इकडे तिकडे टाकतात, बाथरूम स्वच्छ ठेवणार नाहीत, घराला स्वच्छ ठेवणार नाही. त्यांच्या घरात माणसं राहतात की जनावरं ते समजत नाही. मी विचारत आहे, तुमच्या घरात प्रवेश केल्यावर काय दिसून येत आहे? जिकडे पहा तिकडे कपडे व घर विस्कटलेलं असतं का? तर मग तुम्ही एक आळशी व्यक्ती आहात. तुम्ही आळशी आहात. प्रियांनो, जे लोक उत्साहाने भरलेले असतात ते नेहमी स्वच्छ असतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही गृहिणी आहात ना? जर तुमचं घर स्वच्छ आहे तर तुम्ही उत्साहित अशा स्त्री आहात. भावांनो, ऐकत आहात का? जर तुमचे कपडे स्वच्छ असतील, जर तुम्ही चांगले कपडे घालत असाल तर 4-5 किंवा 10-15 कपड्यांचे जोड नसले तरी जे 2-3 असतील ते व्यवस्थित धुवून, व्यवस्थित प्रेस करून जर घालत असाल तर तुम्हाला स्वच्छता माहिती आहे. अनेकांच्या चपला फाटलेले असतात, बूट फाटलेले असतात, पाय घाणेरडे असतात, सर्व शरीर घाणीने भरलेलं असतं. तुमच्या कपड्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही भीक मागणारे आहात किंवा नोकरी करणारे आहात समजून येत नाही. तुम्ही आळशी आहात, यामुळे व्यवस्थित कपडे घालत नाहीत. तुम्हाला स्वच्छता माहिती नाही,
स्वच्छ राहणं तुम्हाला जमत नाही. जर ख्रिस्ताने तुम्हाला पवित्र केलं आहे तर तुम्ही पवित्र राहायचं आहे. ज्या घरामध्ये ख्रिस्त येशू आहे ते घर नेहमी स्वच्छ असेल, हे त्याचं सूत्र आहे. ज्या घरात स्वच्छता नाही, जे आपलं शरीर स्वच्छ ठेवत नाहीत, ते आळशीपणा दाखवत असतात. तुम्ही कसे राहत आहात एकदा विचार करा. चौथं आहे, रोजचं काम रोज करू वाटत नाही. याचा अर्थ काय आहे? जर आज काही काम करावं लागलं तर उद्या करता येईल. कधी? नंतर पाहता येईल. आजच करण्याची काय गरज आहे? नंतर करता येईल. याने दारिद्र्य येऊ शकतं. आज जे काम तुम्ही केलं पाहिजे ते जर केलं नाही तर उद्या जे काम करायचं आहे ते देखील तुम्हाला करावं लागेल. तसंच आजचं जे काम शिल्लक आहे तेही करावं लागणार. मग उद्याच्या दिवशी काय घडेल सांगा. आजच्या दिवशी तुम्हाला 50 किलोची गोणी उचलायची आहे, पण आज ती 50 किलोची गोणी उचलली नाही. उद्या देखील 50 किलोची गोणी उचलायची आहे. मग आजची 50 किलोची गोणी, उद्याची 50 किलोची गोणी, सर्व मिळून किती झाले? 100 किलो झाले. 50 किलो जर तुम्हाला उचलता येत नाही तर मग 100 किलो तुम्ही कसे उचलणार आहात? मग उद्याचं काम देखील जर केलं नाही तर तिसऱ्या दिवशी किती झाल्या? 3 गोण्या झाल्या. एक गोणी उचलण्यासाठीच तुम्हाला आळस वाटत आहे, तर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 3-4 गोण्या कशा उचलणार? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, समजून घ्या. आज जे काम तुम्ही केलं पाहिजे ते न करता दुसऱ्या दिवसावर टाकत असाल तर उद्याच्या दिवशी ते काम दुप्पट होईल. तेव्हा ते काम कसं पूर्ण कराल? जर एकच काम तुम्हाला जमत नाही तर मग दुसरं काम तुम्हाला कसं शक्य होईल? आळशी लोकांचा दुर्गुण काय आहे की आजचं जे काम आहे ते उद्याच्या दिवसावर टाकत असतात. उद्या करता येईल, नंतर करता येईल असं जर बोलणारे कोणी असतील तर ते काम कोणतंही असेल. आज कपडे धुवायचे आहेत, उद्या पाहता येईल. का? कारण सिरियल चांगली चाललेली आहे. काम करण्याच्या जागेत मालकाने तुम्हाला एक काम दिलं, लवकर कर. करून टाकतो. उद्या नंतर पाहता येईल. प्रियांनो, जर तुम्ही उद्याच्या दिवसावर आपलं काम टाळणारे आहात तर मग ऐका, तुम्ही यश मिळवणारे नाहीयेत. मी पुन्हा सांगत आहे, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज ज्या पगारावरती जी नोकरी तुम्ही करत आहात त्याच नोकरीवरती तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये त्याच पगारात काम करू नये. म्हणजे जर आज तुम्हाला 10,000 रुपये मिळत आहेत तर येणाऱ्या वर्षामध्ये कमीत कमी 12,000 ते 14,000 रुपये तुम्हाला मिळाले पाहिजेत. का माहिती आहे? जर तुम्ही मेहनत घेणारे आहात तर ते पाहून तुमच्या मालकांना तुमच्याविषयी आदर वाटेल. साधारणतः कष्ट करणाऱ्या लोकांनाच लोक पसंत करत असतात. जे मेहनत करत नाहीत, जे झोपा घेत असतात, जे कामं टाळत असतात, जे निमित्त सांगत असतात, अशा लोकांना कोणीही पसंत करत नाही. कदाचित तुम्हापैकी काही लोक बोलत असतील, पास्टर, माझ्या कामावरती माझा पगारच वाढत नाही. पण का वाढत नाहीये? तुम्हाला दिलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे करणारे असाल तर तुमचे अधिकारी पगार का वाढवणार नाहीत? ऐका भाऊ आणि बहिणींनो, ज्याला 5,000 रुपये मिळाले त्याने काय केले? त्याने ते दुप्पट केले. त्याने परिश्रम घेऊन ते दुप्पट केले. तुमचं वेतन वाढलं पाहिजे, तुमची मिळकत वाढली पाहिजे, तुमची कमाई वाढलीच पाहिजे, तुमची आत्मिकता वाढली पाहिजे, मेहनत करण्याचा स्वभाव वाढला पाहिजे. का? तुम्हाला माहित आहे, कालपर्यंत तुमचे मुले फर्स्ट क्लास, सेकंड क्लास मध्ये शिकत होते. आता ते 3rd आणि 4th क्लास मध्ये गेले आहेत किंवा थोडे आणखी पुढे गेले आहेत. ते शिक्षणामध्ये पुढे चालले आहेत. त्यांचे क्लासेस वाढत आहेत, त्यांचे पुस्तकं वाढत आहेत, फीज वाढल्या जात आहे. त्यांची फीज वाढत चालली आहे. ती फीज भरणं गरजेचं आहे. जर 10,000वर काम कराल तर त्यांना तुम्ही कसं शिकवणार? उद्याच्या दिवशी त्यांना कॉलेजला कसं पाठवणार? 30,000, 40,000, 50,000 आजपर्यंत फी भरली, पण कॉलेजला गेल्यावर ते लाखापर्यंत पोहोचतील. आणि तुम्ही मात्र आपल्या पगारावर तेच 10,000, 12,000, 15,000 मध्ये काम करत आहात. कोणतीही प्रगती नाही. आणि इकडे घर भाडे वाढत चाललेले आहेत, अन्नधान्याचे भाव वाढत चाललेले आहेत, रोज लागणारा खर्च वाढत चाललेला आहे. पण तरी जर तुमचा पगार वाढला नाही, तुमची मिळकत वाढली नाही, तर मग कुटुंबाचं पोषण कसं करणार? यामुळेच सांगत आहे, ज्याला 5,000 रुपये मिळाले त्याने काय केलं? मेहनत केली, परिश्रम घेतले, त्याला त्याने दुप्पट केलं. व ज्याच्याकडे 1,000 होते तो त्या 1,000 धरूनच असा चालत राहिला. काही दिवसांनी धन्याने येऊन त्याला विचारलं, त्या 1,000 रुपयांचं तू काय केलं? तुम्ही जे 1,000 मला दिले तेवढेच माझ्याकडे आहे. का? काही वाढवले नाही? नाही वाढवलं. त्याचे का वाढले नाही? कारण कष्ट केले नाहीत. आपण वाढायचं आहे. तुम्ही आपल्या आयुष्यात अधिक मेहनत कराल तर मिळकत देखील वाढत जाईल. अधिक परिश्रम घ्याल तर त्यासोबत अधिक प्रतिफळ देखील मिळेल.
प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हे समजून घ्या. आज तुम्ही कष्ट करायचे आहेत, मेहनत घ्यायची आहे. एका कामावर भागत नसेल तर दुसरं काम केलं पाहिजे. कारण परिश्रम घेतल्याशिवाय कुटुंबाचं संगोपन करणं हे अशक्य आहे. ही सेवा जर वाढवायची आहे तर सतीश कुमार यांना मेहनत घ्यावी लागेल. परिश्रम केल्यानेच सेवा वाढणार आहे. झोपा घेऊन आणि मनाला वाटेल तसं जीवन जगून जर मेहनत केली नाही तर ही सेवा शक्य होणार नाही. जेव्हा एक मंडळी होती तेव्हा खूप कष्ट घेतले. आज 17 मंडळ्या आहेत तर विचार करा किती मेहनत घ्यावी लागेल. जर एक मुलगा असताना कष्ट करावे लागतात तर 2 मुलं असल्यावर अधिक करावे लागतील. 3 मुलं असले तर आणखी अधिक करावी लागेल. आपल्या 17 मंडळ्या आहेत. या दासाला किती कष्ट केल्यानंतर या मंडळ्या वाढणार आहेत? खूप अधिक मेहनत घ्यावी लागेल. अशी मेहनत घेईल तेव्हाच मंडळ्या वाढतील. प्रियांनो, पुन्हा मी आठवण करून सांगत आहे, तुम्ही काम टाळू नका. आजचं काम तुम्ही उद्यावर टाळत असाल तर तुमच्यावरील अधिकारी हे आनंदी राहणार नाहीत. सेवा करणारे सेवक जर सेवेकार्यामध्ये भाग घेत असताना जर कोणतं काम तुम्हाला दिलं ते जर तुम्ही टाळत असाल तर तुम्ही एक आळशी आहात. आळशीपणा केला तर त्याने दारिद्र्य येतं. ते घरामध्ये असेल किंवा मग कामात असेल, याने तुमचं जीवन दरिद्र बनेल. तुम्हाला काम करू वाटत नाही का? तुम्ही आळशी आहात. तुम्हाला आंघोळ करू वाटत नाही का? स्वच्छ राहू वाटत नाहीये का? तुम्ही एक आळशी आहात. सकाळी उठू वाटत नाही, हा आळशीपणा आहे. दिलेलं काम पूर्ण करण्याची इच्छा होत नाही, आज किंवा उद्यावरती टाळत असता, हा एक आळशीपणा आहे. जबाबदारी घेण्याचं तुमचं मन होत नाही. समजा तुम्ही लोकांमध्ये बसल्यावर बॉस आले, हे काम कोण करेल असं विचारल्यावर सांगा, कोण हात वर करणार? कोण करेल? जो व्यक्ती कामाचा आहे तोच हात वर करेल, पण जो बिनकामाचा आहे तो कोणतंही काम करणार नाही. जर तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बसलेले आहात आणि तुमच्या बॉसने तुम्हाला काही काम सांगितलं, ऑफिसमध्ये हे काम करायचं आहे, कोण करेल असं विचारलं तर तुमच्यात सर्वात प्रथम कोण हात दाखवेल? तुमच्या ऑफिसमध्ये असेल, तुमच्या कंपनीमध्ये असेल, तुमच्या स्कूलमध्ये असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल, एखादं काम असेल आणि सर्वांना बोलावून हे काम कोण करेल असं विचारलं तर जो सर्वात प्रथम हात वर करेल तोच कामाचा व्यक्ती आहे. अनेकांचा स्वभाव काय असतो माहिती आहे? जर एखाद्या कामासाठी वरील अधिकाऱ्याने किंवा मालकाने बोलावलं तर बरेच लोक काय करतात माहित आहे? शेजारच्याला ते हलवतील. काय करतील? त्याला ते हलवतील. याचा अर्थ काय आहे? अरे, तूच हे करशील, तूच यासाठी सूट आहेस, तुला चांगलं जमेल, जा जा, हात वर कर, वर कर. तो असेल तरच काम चांगलं का होईल? तो असेल तेव्हाच काम का होईल? तूच कर असं म्हणून ते लोक त्या व्यक्तीला का पुढे करतात माहित आहे? तो कामाचा असतो आणि हा बिनकामाचा असतो. जे काम तुम्ही केलं पाहिजे ते जर शेजाऱ्यांना तुम्ही सोपवत असाल तर तुम्ही एक निष्क्रिय आहात. जो कामामध्ये येतो, सांगा काय आहे? तोच कामासू असतो. काम करणारा व्यक्ती उपयोगी पडतो. कष्ट करणाराच काम करतो. जो काम करणारा आहे तोच उपयोगी पडतो. व विसरू नका, जो कामामध्ये येतो त्याचीच प्रगती होत असते. आज आपल्या घरांमध्ये जबाबदारी घेणारे कमी लोक आहेत. मुलांचं शिक्षण कोणी करायचं आहे? जर पतीने कष्ट करून त्याने मेहनतीने मुलांना जर शिकवलेलं आहे तर घरातील पत्नीने आपल्या मुलांना शिकवायचं आहे. मुलं जर व्यवस्थित शिकत नसतील, त्यांना चांगले मार्क पडत नसतील तर पत्नी काय बोलत असते? तुमच्यामुळेच हे असे झाले आहेत. ती जबाबदारी घेत नाही. माझ्यामुळे कसं झालं आहे? मी तर सकाळ ते संध्याकाळ कामावर जातो. घरामध्ये मुलांना तू शिकवत असतेस. हो, पण तुम्ही रागवत नाही ना. त्यांना आईची कुठे भीती असते? सारखं त्यांना तुम्ही माझ्या विरुद्ध भरवता, यामुळे ते माझं ऐकत नाही, ते माझा विरोध करतात. तुमच्यामुळेच ते तसे झालेले आहेत. इकडे पती पत्नी जर जबाबदारी घेत नसतील, आई वडील जबाबदारी घेत नसतील तर मुलांचं काय होणार आहे? ते बिघडून जातील. याच्याने त्यांचं भविष्य काय होईल माहित आहे? बर्बाद होऊन जाईल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आळशी लोक हे जबाबदारी घेत नसतात. जर घरी नळाला पाणी आलं तेव्हा मोठी बहीण सांगते लवकर जा आणि पाणी भर. लहान बहीण म्हणते नाही, तू जा आणि तू भर. पाणी कोणी भरायचं आहे? ज्याची जबाबदारी आहे त्यानेच पाणी भरायचं आहे. पण ज्यांना जबाबदारी नाही, जे आळशी आहेत,
ते जबाबदारी घेत नाहीत. आज आमच्यात बरेचसे लोक जबाबदारी घेण्यापासून मागे हटत असतात. यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळत नाही. वरील अधिकाऱ्यांना कोणते लोक पसंत असतात माहीत आहे. आपल्या मालकांना कोणते लोक पसंत पडतात माहीत आहे. जे जबाबदारी घेणारे आहेत ते आवडतात. हो, मी आहे, मी करतो, माझ्याकडे काम द्या, मी ते पाहतो, तुम्ही शांतीने निश्चिंत राहा, असं म्हणून जो जबाबदारी घेतो त्याच व्यक्तीवरती वरील अधिकारी खुश होत असतात. अशा व्यक्तीप्रमाणे तुम्ही देखील राहावं ही देवाची इच्छा आहे. योसेफराने त्या घरामध्ये पाऊल ठेवल्यानंतर पोटिफर नावाच्या त्या मालकाला अतिशय आराम मिळाला. तो अतिशय शांतीने झोपत होता. टेन्शन नव्हतं. का टेन्शन नव्हतं? कारण योसेफ होता ना. योसेफ सर्व पाहून घेईल. योसेफाने त्याला एक भरोसा दिला. सर्व घराची जबाबदारी योसेफाने घेतली. मालक, तुम्ही निश्चिंत राहा, मी सर्व पाहतो. योसेफ, ऐक, आपल्या घरातील जे माणसं आहेत, जे नौकर आहेत, ते व्यवस्थित काम करत नाहीत. त्यांच्यामुळे मी देखील अस्वस्थ आहे, चिंतेमध्ये आहे. तुम्ही निश्चिंत राहा, त्यांचं मी पाहून घेतो. त्याने जबाबदारी घेतली. घराच्या बाबतीत असेल किंवा कामाच्या बाबतीत असेल, पोटिफराने दिलेली जबाबदारी योसेफाने पूर्णपणे पार पाडली. त्याचा परिणाम काय झाला? योसेफाचं काम पाहून पोटिफर आश्चर्यचकित झाला. याला कोणतंही काम मी सोपवलं तरी देखील तो व्यवस्थित पार पाडतो, व्यवस्थित ते पूर्ण करतो. असा व्यक्ती आपल्या घरामध्ये दुसरा कोणीच नाही. याच्यामध्ये नेमकं काय विशेष आहे? तेव्हा त्याला समजलं, परमेश्वर हा योसेफाच्या बरोबर आहे हे त्याला दिसून आलं. पोटिफराला काय दिसून आलं? परमेश्वर योसेफा बरोबर आहे हे त्याने पाहून त्याने काय केलं? त्याने योसेफाला आपल्या सर्व घराचा कारभारी म्हणून नियुक्त केलं. प्रमोशन कोणाला मिळत असतं? मेहनत करणाऱ्या लोकांना. प्रमोशन कोणाला मिळत असतं? कष्ट करणाऱ्या लोकांना. सकाळ ते संध्याकाळ झोपणाऱ्यांना प्रमोशन मिळत नाही. आळशी लोकांचं प्रमोशन होत नसतं. पुन्हा मी स्मरण करून देत आहे, ज्याने 5चे 2000 केले, शब्बास, भल्या आणि विश्वासू दासा, असं त्याचा धनी बोलला. याचं कारण माहीत आहे? ज्याला 5000 रुपये मिळाले त्याने आपल्या जीवनात प्रगती दाखवली. 5000 त्याने दुप्पट केलं. ज्याला 2 मिळाले त्यानेही दुप्पट केले. पुन्हा मी सांगत आहे, तुम्हाला 10,000 रुपये पगार पुरेसा नाहीये, 20,000 देखील पुरेसा नाही. जसं मी सांगत आलो आहे, मुलांचं वय वाढत चाललेलं आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. फीज वाढत चाललेली आहे. आपल्या चहूबाजूच्या वातावरणामध्ये बदल घडत चाललेला आहे. सर्व वाढत चाललेलं आहे. भाव वाढत चालले आहेत. पण तरी तुम्ही काम न करणारे बनून, आळशी बनून जेथे तुम्ही काम करत आहात, जेव्हा तुमचे अधिकारी तुमच्याकडे पाहतात त्यांना एक आळशी व्यक्ती दिसत आहे. निपुणपणे काम करणारा व्यक्ती त्यांना दिसून येत नाही. मग कसा तो तुमचा पगार वाढवणार आहे? कसं तो तुम्हाला प्रमोशन देणार आहे? जर तुमच्या सोबत देव असेल तर तुम्ही मेहनतीने काम कराल. इतरांपेक्षा अधिक मेहनतीने तुम्ही काम कराल. कारण साधारणपणे लोक काय करतात माहीत आहे? कोणीतरी आपल्याला पाहत असेल या भीतीने काम करतात. कोणी पाहतं तेव्हाच काम करतात. मालक आले, मालक आले, बॉस आले, बॉस आले, असं म्हणून घाईघाईने जाऊन कामाला लागतात. आणि मग बॉस गेल्यावर पुन्हा टाइमपास करायला सुरुवात करतात. पण बॉस किती वेळ राहणार आहे? मालक समोर आहे तोपर्यंतच ते काम करतील. पण ऐका, परमेश्वरच ज्या लोकांचा बॉस आहे ते 8 तासांपर्यंत मेहनतीने काम करतील. कारण की त्यांचा स्वामी नेहमी पाहत असतो, नेहमी लक्ष ठेवून आहे. यामुळे निश्चित ते मेहनत करत राहतील. अशा प्रकारे मेहनत घेणारा तो योसेफ होता, ज्याचं प्रतिफळ म्हणून पोटिफराच्या घरात एक नौकर म्हणून त्याने काम केलं. परंतु तो केवळ एक नौकर आणि गुलाम म्हणून तसाच तेथे राहिला नाही. त्याने परिश्रम घेतले, त्याने मेहनत केली, त्याने जबाबदारींचा स्वीकार केला. मोठ्या पहाटेच उठून त्या अधिकाऱ्याचा भरोसा संपादन केला, विश्वास जिंकला. अशाने तो काय बनला? देशावरती राज्य करणारा प्रधानमंत्री तो बनला. तो कशामुळे बनला? तो शिकला होता. स्वप्नाचा अर्थ सांगणं तो शिकलेला होता. हे कसं शक्य झालं? देवाच्या सोबत राहिल्यामुळे, देव त्याच्या सोबत राहत असल्यामुळे झालं. प्रिय भावांनो,
शिकत चला. जबाबदारी घ्यायची असेल तर तुम्ही शिकलं पाहिजे. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, जेव्हाही आम्ही तुझ्या सानिध्यात येतो, तू आमच्या आयुष्यामधील वैयक्तिक उणीवा आम्हाला दाखवून तू आमची सुधारणा करतोस व वचनाप्रमाणे जगण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतोस. देवा, पेरलेल्या वचनाला फळ येऊ दे. वचनाप्रमाणे जीवन जगण्याची कृपा दे. निमित्त सांगणाऱ्यांना कधीच यश मिळणार नाही व यश मिळवणारे कधीही निमित्त सांगत नाहीत. जे कामाचे आहेत ते काम करतील. जे कामाचे आहे ते कामास योग्य असतात आणि त्यांची प्रगती होते. यामुळे कष्ट करून काम करण्याचं सौभाग्य तू आम्हाला दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.